खूप गांभीर्यानं ह्या गोष्टीचं लक्षात आलं। आदरणीय तुकाराम महाराज आणि त्यांच्याबरोबर हे राज्यातले आलेले विविध जिल्ह्यातले सर्वच असणारे हे तरुण आमचे बंधू आणि भगिनींचा हा एक गंभीर प्रश्न मला त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि हा विषयाचं आज निश्चितरित्या लक्ष वेधलं गेलं आमच्याकडनं आणि येणाऱ्या नजीकच्या काळात आमच्या पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार, त्याचबरोबर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, ह्या सगळ्यांशी या बाबतीत जे मला माझ्याकडनं निरोप देणं शक्य आहे ते निरोप देऊन हा मार्ग कशा पद्धतीने गंभीर मार्ग आहे हा काढला जाईल आणि ह्या आमच्या सर्वच हे बंधू भगिनींना कसा न्याय दिला जाईल याचा एक नक्की प्रयत्न करतो। त्याचबरोबर यामध्ये एक निश्चित लक्षात आलं की ह्या खात्याचे विभागाचे मंत्री आदरणीय लोढासाहेब यांच्यामध्ये जो कम्युनिकेशनचा फरक थोडासा जो लक्षात येतो आहे तो नक्कीच एक आपण सगळ्यांनी दूर करणं आवश्यक आहे। तर तो करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्यांशी चर्चा करणार आणि लवकरात लवकर हे उपोषणाला आपण स्थगित करावं अशी विनंती मी आज या ठिकाणी तुकाराम महाराजांना केलेली आहे। ते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करतील। मार्ग हा चर्चेतनं निघत असतो आणि हे अतिशय संवेदनशील सरकार आहे। राज्याचे मुख्यमंत्री हे प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्वतःला फार चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये स्वतःला पूर्ण मनापासून इन्व्हॉल्व करून तो कसा प्रश्न मार्गी लागेल याचा एक चांगला प्रयत्न कायम करतात। एक न्याय द्यायची एक भूमिका त्यांची कायम असते आणि त्या भूमिकेसाठी आज ह्या सगळ्याच प्रमुख मंडळींचा त्यांच्यावरती महाराजांपासून सगळ्यांचा आज मार्ग काढावा अशी विनंती आहे या सगळ्या त्यांच्या भूमिकेला। तर आपण नक्कीच त्यांच्यासाठी प्रयत्न करू आणि हा लवकरात लवकर मार्ग काढून आज यांना जिकडं तिकडं त्यांच्या गावी पाठवून महाराजांना ह्यामधनं त्यांच्या कार्यास पुढच्या कार्यामध्ये कसं मोकळं करता येईल याचा प्रयत्न आम्ही नक्की करू। पालकमंत्री असतील किंवा बाकीच्या प्रशासनासोबत बैठकीचं नियोजन करावं अशी मागणी आहे। हो, मी ते नक्कीच विनंती आज करणार आहे। त्यामध्ये त्यांना जे इमिजिएटली जे मेडिकल सुविधा उपलब्ध नाही अशा बाबतीचे त्यांचं म्हणणं होतं, तर मी या ठिकाणी सिव्हिल सर्जनना विनंती केली तर त्यांनी लगेच तात्काळ ॲम्ब्युलन्स पाठवले। आदरणीय SP साहेबांनी विनंती करीन यांचे काय मोबाईल चोरीले जात आहेत काय योग्य तो बंदोबस्त देईल, त्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये याचा प्रयत्न करू। आदरणीय जिल्हाधिकारी महोदय, जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग आणि योग्य त्यांच्या बाबतीतली जी अडचण आहे ती कशी दूर केली जाईल याचा नक्कीच प्रयत्न आपण करू आणि जो शासन स्तरावर त्यांनी यामध्ये एक प्रयत्न दुवा म्हणून करण्याचा नक्कीच मी त्या ठिकाणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।